शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद. महायुतीचे काही प्रमुख नेतेही उपस्थित राहणार. महिला आरक्षण विधेयकावरून इंडिया आघाडीच्या भूमिकेला लक्ष्य करणार सूत्रांची माहिती. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुती रस्त्यावर येणार. उद्या भव्य मोर्चाचं आयोजन. जांभोरी मैदान ते वरळी डोम या दरम्यान मोर्चा काढला जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर. जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला जाणार. शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार. अत्याचारी भोंदू अशोक खरातला 5व्या गुन्ह्यामध्ये 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. खरातचा डिलीटेड मोबाईल डेटा रिकव्हर. पुरावा नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओ डिलीट केले होते. TCS कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज फैसला. गरोदर असल्याचं कारण देत निदाचा जामिनासाठी अर्ज. नागपूरमध्ये तरुणींवरती धार्मिक सक्ती करणाऱ्या NGO चालकाला अटक. धार्मिक चालीरीती पाळण्यास नकार देताच दिली धमकी. रियाज काझीवर विनयभंगाचाही गंभीर आरोप. बोरिवलीच्या दुकानातील वादानंतर लेन्सकार्टचा माफीनामा. कोणत्याही धार्मिक अभिव्यक्तीवरती बंदी नाही. टिळा टिकली लावण्यास कोणतीही बंदी नाही. भाजपच्या आरोपानंतर लेन्सकार्टचं स्पष्टीकरण. नेस्को ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी तर उर्वरित 3 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपींच्या बेकायदेशीर अटकेच्या याचिकेवर आज सुनावणी होणार. टिटवाळ्यामध्ये ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड. अँटी नार्कोटिक्स सेलच्या सापळ्यामध्ये ड्रग्ज क्वीन अटकेत. छापेमारीमध्ये 5 कोटींच्या MD ड्रग्ज गोळ्या जप्त. कल्याण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगेच्या दत्ताधाम आश्रमाची पोलिसांकडून झाडाझडती. अनेक औषधं जप्त. पंचनाम्यानंतर आश्रम सील तर यज्ञ करणं गुन्हा नाही. गडगेचा पोलिसांसमोर कांगावच्या राळेगावमध्ये बेपत्ता मुलींच्या प्रकरणात संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर बुलडोझर. प्रकरणामध्ये 6 महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.